Hello everyone, this is Nisha and welcome back to my YouTube channel Study with Nisha Shahane Jozare. So friends, today's video is for 6th standard. So English हा विषय सब्जेक्ट आहे इंग्लिश. So are you a DIY kid 1.7 are you a DIY kid हा जो इंग्लिशचा तुमचा पाठ आहे तो आज आपण पाहणार आहोत. So are you a DIY kid म्हणजे काय? तर तुम्ही DIY kid आहात का? म्हणजे DIY म्हणजे डू इट युअर सेल्फ. डू इट युअर सेल्फ म्हणजे स्वतःची कामे स्वतः करणारे तुम्ही मुलं आहात का? असा प्रश्न आपल्याला या धड्यामध्ये केलेला आहे. चला तर मग ह्या धड्यामध्ये आपल्याला काय काय विचारलेलं आहे, काय काय आपल्याला येतंय का ते आपल्याला पाहायचं आहे. सो आर यू अ DIY किड? तर तुम्ही तुमची स्वतःची कामे स्वतः करणारे मूल आहात का? ते आज आपल्याला ह्या धड्यामध्ये पाहायचं आहे. तर ह्याच्यामध्ये जे काही शब्द आलेले आहेत त्याचे मी तुम्हाला इथे अर्थ लिहून दिलेले आहेत आणि जे बाकीचे शब्द आहेत ते मी तुम्हाला तोंडीच सांगणार आहे. तुम्ही लक्ष देऊन व्हिडिओ पहा आणि जो शब्द तुम्हाला येत नाही तो तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. चला तर मग ग्रोन म्हणजे मोठे व्यक्ती. फेड म्हणजे खाऊ घालणे. प्रॉपर म्हणजे परिपूर्ण. हायजिनी म्हणजे स्वच्छता. पर्सनल म्हणजे वैयक्तिक. एल्बोज म्हणजे कोपर. स्टॅकअप म्हणजे जमा करून ठेवणे. क्लॉथ लाईन म्हणजे कपडे वाळवण्याची दोरी. वॉशिंग पाईल म्हणजे धुण्याचा ढीग. फ्री स्टाईल म्हणजे मुक्त शैली. कंपोस्ट म्हणजे खत. स्ट्रिंग म्हणजे ओणे. निडल म्हणजे सुई. थ्रेड म्हणजे धागा किंवा दोरा. टियर म्हणजे फाटलेले. आर यू अ DIY किड? तर तुम्ही डू इट युअर सेल्फ किड आहात का? तुम्ही स्वतःची कामे स्वतः करणारे मूल आहात का? असा क्वेश्चन आपल्याला ह्या पाठामध्ये विचारलेला आहे. चला तर मग स्टार्ट करूया. वेन यू वेअर व्हेरी यंग युअर पॅरेंट्स ऑर अदर ग्रोन अप्स डिड एव्हरीथिंग फॉर यू. जेव्हा तुम्ही खूप लहान होता तेव्हा तुमचे जे पालक आहेत किंवा इतर घरातील मोठे व्यक्ती आहेत ते तुमच्यासाठी सर्व काही करायचे. तर ते काय काय करायचे पाहूयात. दे फेड यू ते तुम्हाला खाऊ घालायचे. वॉश्ड यू आंघोळ घालायचे. ड्रेस यू तुम्हाला ड्रेस घालायचे, कपडे घालायचे. अँड टूक यू अराउंड अवतीभोवती तुम्हाला फिरायला घेऊन जायचे. बट थिंग्स मस्ट हॅव चेंज सिन्स देन. पण आता काय झालेलं आहे, गोष्टी सगळ्या काही बदललेल्या आहेत. नाव दॅट यू आर नियरली 11 आता तुम्ही जवळजवळ 11 वर्षाचे झाले आहात. यू मस्ट हॅव लर्न टू डू मेनी थिंग्स ऑल बाय युअर सेल्फ. तर आता तुम्हाला काही अशा गोष्टी आहेत त्या तुम्ही शिकल्याच पाहिजे ज्या तुम्ही स्वतःच्या स्वतः केल्या पाहिजेत. थिंग्स म्हणजे काही गोष्टी. नाव यू आर डू इट युअर सेल्फ. नाव यू आर आता तुम्ही एक डू इट युअर सेल्फ DIY किड आहात. म्हणजे स्वतःची कामे स्वतः करणारे तुम्ही एक छोटस एक मूल आहात 11 वर्षाचं. राईट, बरोबर ना. हियर्स अ लिस्ट ऑफ सम थिंग्स अँड 11 years ओल्ड चाइल्ड शुड बी एबल टू डू. इथे तुम्हाला तुमच्यासाठी काय दिलेलं आहे की 11 वर्षाची मुलं काय काय करू शकतात त्याबद्दल तुम्हाला एक लिस्ट दिलेली आहे, एक यादी दिलेली आहे. अँड नेव्हर माइंड इफ यू कांट डू सम ऑफ दीज थिंग्स ॲज एट. आणि मनाला लावून तुम्हाला घ्यायचं नाही. नेव्हर माइंड म्हणजे मनाला लावून न घेणे. यू कांट डू तुम्ही जर काही करू शकत नसाल, सम ऑफ दिस थिंग्स याच्यापैकी काही गोष्टी जर तुम्ही अजूनही एट म्हणजे अजूनपर्यंतही जर तुम्ही करू शकत नसाल तर काही हरकत नाही. कारण देअर्स अ होल इयर कारण तुमच्या पुढे एक होल इयर म्हणजे संपूर्ण वर्ष फॉर यू तुमच्या जवळ संपूर्ण वर्ष आहे. टू लर्न दिस थिंग तुम्हाला ह्या गोष्टी शिकण्यासाठी. यू विल एन्जॉय देम तुम्ही त्या एन्जॉय देखील कराल. सो लेट्स बिगिन आवर काउंट. चला तर मग आपण आता ती लिस्ट मधील यादी जी आहे ती आता तुम्हाला काय काय येते ते मोजायला सुरुवात करूया. चला तर मग फर्स्ट काय आहे, कॅन यू टेक केअर ऑफ युअर पर्सनल हायजिनी. कॅन यू टेक केअर म्हणजे तुम्ही काळजी घेऊ शकता का? कशाची? तर युअर पर्सनल हायजिनीची म्हणजे तुमची जी वैयक्तिक स्वच्छता आहे ती तुम्ही व्यवस्थितपणे पार पाडता का? ह्याच्यामध्ये काय काय दिले ह्याच्या लिस्टमध्ये ते पाहूयात. सो आय ट्रिम माय नेल्स रेग्युलरली. डू यू मी माझे नखे रेग्युलरली कापतो. नेल्स म्हणजे नखे, ट्रिम म्हणजे कापणे.
डू यू तुम्ही कापता का, असा प्रश्न विचारलेला आहे. तर तुम्ही स्वतःला विचारा, आपण कापतो का नखे. जर कापत असाल तर आजपासून तुम्हाला नख कापायला शिकायचं आहे. आय टेक अ वॉश ऑन माय ओन, मी माझ्या हाताने आंघोळ करतो. अ प्रॉपर वॉश म्हणजे एक परिपूर्ण आंघोळ. आय रिमेंबर टू वॉश बिहाइंड माय इयर्स, माझ्या लक्षात आहे की मी लक्षात ठेवतो की काय करायचे. वॉश बिहाइंड माय इयर्स म्हणजे मला माझे कानाच्या मागेही मला व्यवस्थितपणे साफ करायचं आहे. अंडर आर्म्स माझे जे काख आहे त्या काखेमध्ये, एल्बोज कोपरमध्ये, कोपरला, परत नीज म्हणजे गुडघे, ETC डू यू. तर आपण या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे स्वच्छ रोज आंघोळ करताना साफ करतो का, ते आपण विचार करायचा आहे. अँड आय यूज इनफ वॉटर, आणि मी जेवढं मला पाणी लागतं तेवढं मी पुरेसं पाणी वापरतो. नॉट मोर जास्त नाही, नॉट लेस कमी पण नाही, म्हणजे मी जास्तही पाणी वापरत नाही आणि खूप कमीही वापरत नाही. मला जेवढं लागतं तेवढं मी पाणी वापरतो. तर तुम्ही वापरता का नाही व्यवस्थित पाणी, का तुम्ही पाण्याचा वापर जास्त करता किंवा कमी करता. आपल्याला सर्वांना माहिती आहे आपल्याला पाणी वाया घालवायचं नाहीये. आय कॅन ऑइल अँड कोम माय हेअर ऑन माय ओन, मी माझ्या केसांना रोज तेल लावतो आणि माझ्या केस मी माझ्या हातानेच विंचरतो. तुम्ही तुमचे केस स्वतः विंचरता का, किंवा स्वतः तुम्ही तुमच्या केसांना तेल लावता का, असा प्रश्न तुम्हाला स्वतःला विचारायचा आहे. आय कॅन वॉश अँड ड्राय माय हेअर ऑन माय ओन, मी माझी केस सुद्धा काय करतो, धुतो आणि बरोबर माझी केस सुद्धा मी वाळवतो. आय नो यू कॅन डू इट टू बट डू यू डू इट, आय नो यू कॅन डू इट टू, तुम्ही हे सगळं करू शकता. बट डू यू डू इट, पण तुम्ही नुसतं करू शकता असं उपयोग आहे का, करू शकता तुम्ही ते करायलाही पाहिजे. तुम्ही नक्की करता का ह्या गोष्टी, नुसतं येत असेल तुम्हाला पण येत असून उपयोग आहे का नाही, त्या तुम्ही तुमच्या स्वतः केल्याही पाहिजे. ऑर डू यू स्टील डिपेंड ऑन युअर मदर, का तुमच्या आईलाच करायला लावता तुम्ही, तुम्हाला येत असून सुद्धा तुम्ही तुमच्या आईलाच ह्या गोष्टी करायला लावता का, हा विचार तुम्हाला करायचा आहे. आता बघा नेक्स्ट कशाची यादी आहे की डू यू टेक केअर ऑफ युअर क्लॉथ्स, तुम्ही तुमच्या कपड्यांची काळजी व्यवस्थित घेता का. तर कपड्यांच्या काळजीमध्ये काय काय दिलेलं आहे पाहूयात. आय कॅन इवन वॉश माय ओन क्लोथ्स वेन नेसेसरी, जेव्हा गरज पडते, नेसेसरी म्हणजे गरज पडणे, जेव्हा गरज पडते तेव्हा मी माझे स्वतःचे कपडे, ओन क्लोथ्स म्हणजे काय, स्वतःचे कपडे मी स्वतः धुतो. आय वॉश माय अंडर गारमेंट्स एव्हरी डे, मी माझे अंडर गारमेंट्स म्हणजे जी आंतरवस्त्रे आहेत ती रोज धुतो. आय डोंट स्टॅक अप युज्ड अँड सॉइल्ड क्लॉथ्स म्हणजे आय डोंट स्टॅक अप म्हणजे जे जमा केलेले कपडे असतील धुण्यासाठी, किंवा सॉइल्ड क्लॉथ्स म्हणजे जे मळलेले कपडे असतील ते मी परत यूज करत नाही. जे जमा केलेले आहे, जे मळलेले आहे ते तुम्ही आधी धुवून घ्यायला पाहिजे, नंतरच ते तुम्ही घालायला पाहिजे. किंवा तुम्ही ते कपडे रोज घालता का, नाही. आज एखादा जर तुम्ही ड्रेस घातला तो तुम्ही लगेच धुवायला टाकता की नाही, का परत तुम्ही तोच घालता, नाही. तसं करायचं नाही जर तुम्ही करत असाल तर. आय पुट देम इन द वॉशिंग बकेट ऑन टाइम, ते मी कपडे काय करतो, बरोबर वॉशिंग बकेटमध्ये, जी धुण्याची बकेट असते त्याच्यामध्ये मी वेळेच्या वेळी टाकत जातो. आय ब्रश ऑर स्क्रब द सॉइल्ड पार्ट्स विथ सोप बिफोर आय ऍड देम टू द वॉशिंग पाईल, मी काय करतो, आय ब्रश ऑर स्क्रब द सॉइल्ड पार्ट, जेव्हा जर मी काय करतो, जे मळलेले कपडे आहेत त्या ठिकाणी आधी ब्रशनं घासून घेतो व्यवस्थित, आणि विथ सोप कशाने, साबण लावून व्यवस्थित मी घासून घेतो बिफोर, कशाच्या आधी, तर आय ऍड देम टू द वॉशिंग पाईल, म्हणजे मी काय करत असतो, धुण्याच्या ढिगामध्ये काय करत असतो, ते कपडे मी ऍड करत नाही. का करत नाही ऍड, तर आधी जे मळलेले त्याचा मळ वगैरे सगळा काढून मगच मी सगळे धुण्याच्या ढिगामध्ये ते कपडे टाकून देतो धुण्यासाठी. जर तुम्ही तसंच मळलेले किंवा काही डाग वगैरे लागलेले कपडे सगळे एकत्र भिजू घातले तर त्याचे डाग दुसऱ्या कपड्यांनाही लागू शकतात. म्हणून काय करायचं, आधी जे मळलेले किंवा डाग लागलेले कपडे ते आधी व्यवस्थित साफ करून घ्यायचा तेवढा डाग, आणि मगच ते सगळ्या ढिगामध्ये टाकायचे. आय कॅन हँग द
क्लॉथ्स नीटली विदाउट क्रीजेस. मी काय करतो मग धुतलेले कपडे ते व्यवस्थित मी वाळू घालतो. क्लोथ्स नीटली म्हणजे नीट म्हणजे काय व्यवस्थितपणे. विदाउट क्रीज चुन्या न पाडता. क्रीजेस म्हणजे काय चुन्या. टू ड्राय ऑन द क्लॉथ लाईन. वाळण्यासाठी कुठं क्लॉथ लाईन म्हणजे काय जी दोरी असती कपडे वाळू घालण्याची ती सुकवण्यासाठी मी व्यवस्थितपणे विदाउट क्रीजेस न पडता मी धुण्याच्या दोरीवर ते वाळू घालतो किंवा अडकून ठेवतो. हँग म्हणजे अडकवणे. आय कॅन फोल्ड ऑल क्लॉथ्स नीटली. नंतर मी काय करतो जी माझी वाळलेले कपडे आहेत ते मी काय करतो व्यवस्थितपणे त्याचा मी घड्या घालून त्या ठेवून देतो. तर ही तुम्हाला तुमच्या कपड्यांबद्दल घ्यावयाची जी काळजी आहे ती ह्याच्यामध्ये तुम्हाला या यादीत सांगितलेलं आहे की कपड्यांबद्दल तुम्हाला कशी काळजी घ्यायची आहे. तर तुम्ही ही सगळे करता का? तुम्ही तुमचे स्वतःचे कपडे धुता का? जर धुत नसाल, आई तर धुतेच कपडे, पण जेव्हा आई नसेल, आई कुठे बाहेर गावी गेली असेल तर तुम्हालाच तुमचे स्वतःचे कपडे धुवायचे आहेत. आणि कशा प्रकारे धुवायचे आहेत, कशा प्रकारे वाळवायचे आहेत ते तुम्हाला ह्यामध्ये सांगितलेलं आहे. बघा, यू टू कॅन डू ऑल दिस. हॅव यू ट्राईड? तुम्ही कधी हे ट्राय केलंय का? तुम्ही कधी कपडे धुवून पाहिलेले आहेत का? असा प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये विचारलेला आहे. आता बघा पेज नंबर 24. आता इथं बघा नेक्स्ट काय आहे यादी कशाची, तर कॅन यू स्विम. कॅन यू स्विम म्हणजे तुम्हाला पोहता येते का? तुम्ही पोहू शकता का? ओके. तर आय कॅन स्विम इन अ स्विमिंग पूल. मी स्विमिंग पूल मध्ये पोहू शकतो. आय कॅन स्विम इन अ वेल. मी विहिरीमध्ये सुद्धा पोहू शकतो. आय एम गोइंग टू लर्न फ्री स्टाईल स्विमिंग धिस इयर. आता मी यावर्षी काय शिकणार आहे की मुक्त शैली स्विमिंग म्हणजे मुक्तपणे कसं मुक्त शैली जी असती स्विमिंग ती मला आता ह्या वर्षी शिकायची आहे. आता नेक्स्ट बघा, कॅन यू राईड अ बायसिकल. तुम्हाला सायकल चालवता येते का? मग आय लर्न टू राईड अ बायसिकल वेन आय वॉज 8 years old. मला सायकल चालवता येते. मी कधी चालवायचो शिकलो सायकल? जेव्हा मी 8 वर्षाचा होतो तेव्हापासून. मग आय एम लर्निंग टू राईड अ बिगर बायसिकल. नंतर मी काय शिकत आहे आता? मी एक आता मोठी सायकल शिकत आहे. आय एम गोइंग टू लर्न इट इन द वॅकेशन. आता मी कधी शिकणार आहे ते? जेव्हा मला सुट्ट्या लागतील तेव्हा मी मोठी सायकल आता शिकणार आहे चालवायचं. हाऊ अबाउट यू. बघा इथं हा जो डॉगी आहे तो कॅटला विचारतो की तुला हे सगळं येतं का? तुझ्याबद्दल सांग थोडंफार. मग आता हा काय म्हणतो बघू आपण. आय कॅन राईड माय बायसिकल विदाउट द बॅलन्सिंग व्हील्स. आता तो काय म्हणतो, मला आता विदाउट द बॅलन्सिंग जे आपले व्हील्स असतात, जे छोटे छोटे सायकलचे मागच्या साईडनं 2 छोटे छोटे व्हील्स लावलेले असतात त्याला काय म्हणतात, बॅलन्स करण्याचे व्हील्स असतात ते, त्यांना सायकल बॅलन्स केली जाते. तर आता मी काय करू शकतो, विदाउट बॅलन्सिंग व्हील्स नुसार मी आता काय करतो, सायकल चालवतो. आता नेक्स्ट बघूया काय. यू शुड केअर फॉर ॲट लिस्ट 1 प्लांट. तुम्ही आता कमीत कमी एका झाडाची काळजी घ्यायला पाहिजे. ते इथं काय काय दिले बघा की कशी काळजी घ्यायची. माय आंट गेव मी दिस प्लांट. माझ्या आंटीने, माझ्या काकीने किंवा मावशीने मला दिस छोटंसं हे काय दिलं होतं, प्लांट दिलं होतं. हे बघा ही मुलगी सांगते इथं छोटीशी की या छोट्या मुलीला हे छोटंसं रोपटं दिलेलं होतं. मग आता बघा काय, तर आय वॉटर इट एव्हरी डे. मी त्याला रोज पाणी घालते. आय लुजन द सॉइल अराउंड इट्स रूट्स फ्रॉम टाइम टू टाइम. मी काय करते, माती काय करते, टाइम टू टाइम वेळेवर लूज करते म्हणजे थोडीशी सैल करते. अराउंड इट्स रूट्स फ्रॉम, कुठून, तर त्याच्या मुळापासून थोडीशी सैल करते म्हणजे मुळे वाढवण्यास, म्हणजे व्यवस्थित रोपटं वाढण्यास काय होते, मदत होते. आय ऍड अ लिटल कंपोस्ट टू इट एव्हरी 2-3 months. मग मी काय करते, 2-3 महिन्याला त्याच्यामध्ये थोडा खत टाकत असते. कंपोस्ट म्हणजे काय, खत. हे बघा मी तुम्हाला शिकवता शब्दार्थ सांगतेय. तुम्हाला जे येत नसेल तर तुम्ही एका बुकमध्ये लिहून घ्या. तर एवढं आपल्याला, तुम्हाला पण काय करायचं, एक छोटंसं रोपटं घ्यायचं, त्याची काळजी तुम्हाला व्यवस्थित पार पाडायची आहे. दरवर्षी तुम्हाला एक झाड लावायचं आहे आणि त्या झाडाची तुम्हाला व्यवस्थित काळजी घ्यायची आहे. डिफरंट प्लांट्स नीड डिफरंट काइंड ऑफ केअर. वेगवेगळे जे प्लांट्स असतात त्यांची वेगवेगळ्या पद्धतीने आपण काय करत असतो,
काळजी घेत असतो. आय लव्ह माय प्लांट, माय प्लांट लव्हज सनलाईट. मला माझं झाड खूप आवडतं. माझ्या झाडाला काय आवडतं? सूर्यप्रकाश. आपण कोणतंही झाड काय करायचं? सूर्यप्रकाशात ठेवायचं, म्हणजे ते पटकन वाढतं. आता बघा काय, कॅन यू ड्रेस अप फॉर अ स्पेशल ऑकेजन ऑन युअर ओन. आता इथं तुम्हाला काय सांगितलं? स्पेशल ऑकेजन म्हणजे काही विशिष्ट समजा प्रोग्राम कार्यक्रम असेल तर तुम्ही स्वतः तयार होता का, असा क्वेश्चन तुम्हाला इथं विचारलेला आहे. मग इथं काय सांगितलं बघा ह्याने की वेन आय वॉज इन स्टँडर्ड सेकंड माय फादर हेल्प मी. जेव्हा मी दुसरीमध्ये होतो, स्टँडर्ड सेकंड मध्ये होतो, तेव्हा माझे वडील मला हेल्प करायचे. बट नाऊ आय कॅन ड्रेस अप ऑन माय ओन. आता पण मी काय करतो? आता मी माझा ड्रेस मीच व्यवस्थितपणे घालतो. इवन फॉर अ स्पेशल ऑकेजन. इवन जर काही खास प्रसंग असेल किंवा खास कोणता कार्यक्रम असेल तेव्हा सुद्धा मी माझाच तयार होतो. मग इथं क्वेश्चन आपल्याला केलाय की आर यू प्रेझेंटेबल वेन यू विजिट समवन एल्स. आता जर तुम्हाला कोणाला भेटायला जायचं असेल तर तुम्ही व्यवस्थितपणे प्रेझेंटेबल असता का, म्हणजे तुम्ही व्यवस्थितपणे तयार होता का, असा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे की स्वतः तुम्ही व्यवस्थित तयार होता का. आता नेक्स्ट बघू. कॅन यू कन्वे अन ओरल मेसेज टू समवन करेक्टली. आता इथं काय तुम्हाला दिलंय बघा की तुमचा जो तोंडी मेसेज आहे तो तुम्ही इतरांना व्यवस्थितपणे सांगता का. राईट अ रिसेंट मेसेज दॅट यू पास्ड ऑन. अलीकडे जो पाठवायचा तुम्हाला मेसेज आहे, राईट अ रिसेंट मेसेज, एक मेसेज लिहून काढा, दॅट यू पास्ड ऑन. म्हणजे तुम्हाला अलीकडे समजा एखादा मेसेज कोणीतरी दिलेला आहे तो तुम्हाला काय करायचा? व्यवस्थितपणे आधी लिहून काढायचा. ॲट होम किंवा इन स्कूल, बिटवीन फ्रेंड्स, म्हणजे घरी जर तुम्हाला कोणी दिला असेल मेसेज किंवा स्कूलमध्ये दिला असेल किंवा फ्रेंड्सने दिला असेल. ओके, यू मे राईट द मेसेज इन युअर मदर टंग. तो तुम्ही मेसेज तुमच्या मदर टंग मध्ये पण लिहू शकता. हा तुम्हाला ऍक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली आहे. समजा एखादा मेसेज तुम्हाला कोणाचा फोन आला घरी, मोठ्या व्यक्तीचा, की आणि तुमची आई किंवा वडील घरी नसताल आणि फोनवर जर तुम्हाला त्या व्यक्तीने सांगितलं की आई वडिलांना बोलायचं असेल पण त्यांचा ते घरी नसतील, तर तुम्ही त्यांचा मेसेज जो आहे व्यवस्थितपणे तुमच्या आई वडिलांना घरी आल्यावर सांगायचा आहे. आता नेक्स्ट बघा ऍक्टिव्हिटी काय आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे किंवा ऍक्टिव्हिटी बघूयात. आय मस्ट नो हाऊ टू सीव. आता मला सीव म्हणजे काय? शिवणे. तर तुम्हाला शिवायला आलंच पाहिजे. यू मस्ट नो. तुम्हाला शिवणकाम जे आहे ते कसं असतं ते तुम्हाला माहित असायलाच हवं. आता 11 वर्षाचे झालात तुम्ही तर त्याच्यामध्ये काय काय असतं ते आपण पाहूयात. आय कॅन थ्रेड अ निडल. मी काय करू शकतो? एका सुईमध्ये, निडल म्हणजे सुई, थ्रेड म्हणजे दोरा, तर कॅन म्हणजे मी करू शकतो, आय म्हणजे मी, तर आय कॅन थ्रेड अ निडल. मी सुईमध्ये दोरा बरोबर ओवू शकतो. आय पुट अ नॉट इन द थ्रेड वेन अ स्ट्रिंग फ्लॉवर ऑर बीड्स इन इट. मी काय करतो? आय पुट अ नॉट, मी एक गाठ बांधतो. नॉट म्हणजे गाठ बांधणे. इन द थ्रेड कशामध्ये? दोऱ्यामध्ये. व्हेन आय स्ट्रिंग फ्लॉवर ऑर बीड्स इन इट. जेव्हा मी त्याच्यामध्ये फ्लॉवर, स्ट्रिंग म्हणजे ओवणे, फ्लॉवर्स म्हणजे फुले किंवा बीड्स म्हणजे मणी किंवा फुलं ओवायचं जर मला असेल तर मी काय करतो? दोऱ्याच्या शेवटी एक गाठ बांधत असतो. आय कॅन मेक दिस स्टिचेस, रनिंग स्टिच अँड बॅक स्टिच. आय कॅन ऑल्सो हेम द बॉर्डर. आता इथं काय दिले बघा. फर्स्ट चित्रामध्ये काय दिले? फर्स्ट जे पिक्चर आहे त्याच्यामध्ये दोरा कसा ओवायचा ते दाखवले, मग नंतर गाठ कशी मारली शेवटी, मग फुलं ओवले दाखवलेत. मग आता इथं काय आहे? आय कॅन मेक दिस स्टिचेस. मी अशा प्रकारे शिवतो, अशा प्रकारे मी टाके टाकतो. तर कशा प्रकारचे टाके? रनिंग स्टिच. आता इथं रनिंग स्टिच आहे बघा. हे रनिंग स्टिचचे टाके जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही तुमच्या आईला बसवायचे जवळ आणि आईला विचारायचे की सुईमध्ये दोरा कसा टाकायचा, रनिंग स्टिच म्हणजे धावते टाके कशी ओवायचे किंवा उलटे टाके कशी ओवायची, ह्याला बॅक स्टिच असे म्हणतात. रनिंग स्टिच म्हणजे धावते टाके आणि बॅक स्टिच म्हणजे काय? उलटे टाके जे असतात त्याला उलटे टाकेला बॅक स्टिच असं म्हणतात. आणि आय कॅन
अल्सो हेम द बॉर्डर. हे म्हणजे काय, दुमड घालणे, दुमडणे. कशाला दुमडतो आम्ही, बॉर्डरला. शेवटी आपण काय करतो, बॉर्डर संपली, शिवणं झालं की आपल्याला बॉर्डर दुमडावी लागते, कारण दोरा परत वापस बाहेर येऊ नये म्हणून, हो की नाही. बॉर्डर दुमडली की तर कसं व्यवस्थित दिसतं शिवणकाम केलेलं. मग आय कॅन सी अ टियर इन माय क्लोथ्स. मी काय करू शकतो, माझे जे फाटलेले कपडे आहेत ते पण मी शिवू शकतो. आय कॅन इवन सीव अ बटन. मी माझं समजा बटन निघाले शर्टचं, तो बटन पण सुद्धा मी शिवू शकतो. देअर इज अ स्टिच कॉल्ड बटन होल स्टिच. आता हे बघा इथं काय दिले, देअर इज अ स्टिच कॉल्ड बटन होल स्टिच. म्हणजे आपल्याला जे बटनाच्या काचेचा जो टाका असतो, बटन घालायचं जे काच तयार करतो ना आपण, की त्या काचेमध्ये आपण काय करतो, बटन घालतो. त्या काचेला आपण काय करावं लागतं, टाका लावावा लागतो. त्याला काय म्हणतात, बटन होल स्टिच म्हणतात. म्हणजे बटनाच्या काचेचा टाका, ते असं शिवतात बघा. तुमच्या आईला येत असेल, आईला नक्की विचारा तुम्हाला हे सगळे प्रकार, आईला म्हणा मला एकदा शिवून दाखवा म्हणून. वन्स आय मेड अ हँकरशिप बाय सेविंग द एज ऑफ अ स्क्वेअर पीस ऑफ अ क्लॉथ. मी एकदा काय केलं, हँकरशिप, मी एक रुमाल काय केला, बाय सेविंग द एज ऑफ अ स्क्वेअर. मी चौरसाची काय केले, एक चौरस आकाराचा तुकडा घेतला आणि त्या चौरस आकाराच्या तुकड्याचे कपड्याचे काय केलं, पूर्ण काठ काय केले, शिवून घेतले. मग मी त्याचं काय बनवलं, एक हँकरशिप. म्हणजे मी एक त्याचा रुमाल बनवला. तुम्ही पण रुमाल बनवून बघा बरं एक एक घरी सर्वांनी. आय मेड अ सिम्पल बॅग. इथं बघा ह्या मुलीने काय केलेलं आहे, एक सिंपल बॅग बनवलेली आहे बघा, तिनं घातलेली आहे गळ्यामध्ये. तर तुम्हाला फक्त एक रुमाल शिवून बघायचा आहे, तुम्ही एक रुमाल शिवून बघा. पुढचं काय आहे बघू आपण. आय लव्ह टू हेल्प इन द किचन. आता पुढचं काय आहे की आय लव्ह टू हेल्प इन द किचन. मला किचन मध्ये मदत करायला आवडते. आय क्लीन ऑर वॉश फ्रूट अँड व्हेजिटेबल्स. मी काय करतो, स्वच्छ करतो किंवा धुतो काय, फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स. भाज्या आणि जी फळे आहेत ते मी धुतो. हे बघा, तुम्हाला तुमच्या आईला किचन मध्ये मदत करायची आहे. आता तुम्ही मदत करण्या इतपत मोठे झाले आहात, तर तुम्ही आता जवळजवळ 11 वर्षाचे आहात. तर प्रत्येकाने आपल्या आईला जी तुम्हाला कामं येतात, छोटी मोठी, ती तुम्हाला तुमच्या आईला काय करायची आहे, त्याबद्दल मदत करायची आहे. म्हणजे समजा किचनमध्ये आईला काही गरज असेल तर तुम्ही आईला किचनमध्ये मदत करायची. उदाहरणार्थ भाज्या धुणे किंवा फळे धुणे. आय कॅन पील कुकुंबर, काकडीची सालं काढणे. किंवा आय हेल्प मदर इन क्लिनिंग ग्रेन अँड सेरेल्स. आता बघा, समजा गहू तुमची आई निवडत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, आईला गहू वगैरे निवडायची. धान्य जे आहेत, धान्य डाळी, त्या तुम्हाला तुमच्या आईला निवडू लागायच्या आहेत. आणि आय लाईक सिफ्टिंग ग्रेन ऑर फ्लावर. तुम्ही तुमच्या आईला काय मदत करायची अजून. हे बघा, ह्या मुलीला काय आवडतं की सिफ्टिंग ग्रेन ऑर फ्लावर्स. मला गहू चाळायला किंवा पीठ चाळायला पण आवडतं. तुम्हाला आवडतं म्हणून नाही, तुम्हाला मदत करायची म्हणून तुम्ही तुमच्या आईला हे सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकायच्या आहेत. जर येत नसताल तर तुम्ही अभ्यास करत करत ह्या गोष्टी सुद्धा तुम्हाला थोड्या थोड्या करून बघायच्या आहेत. आय एम गुड ॲट स्लायसिंग, कटिंग ऑर चॉपिंग फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स. मला की नाही स्लायसिंग करता येतं, म्हणजे चकत्या व्यवस्थितपणे चांगल्या चकत्या कापता येतात. तसेच कटिंग ऑर चॉपिंग, त्याचे तुकडे पण करता येतात फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्सचे. फळांचे आणि भाज्यांचे मी व्यवस्थितपणे फळे आणि भाज्या कापू शकतो. नेक्स्ट बघा, आय लव्ह टू शेल अँड ईट पीस अँड ग्रीन ग्राम. आय कॅन शेल बीन्स अँड पीनट्स. मला आय लव्ह टू शेल, मला काय करायला आवडतं बघा, आय लव्ह टू शेल, मला टरफले काढायला आवडतं. कशाचे, जे आता टरफले काढायचे असतात बघा, आता भुईमुगाच्या शेंगा असतात, जे आपले शेंगदाणे असतात त्याच्यावरचे आपण काय करतो, टरफले काढतो ना, आतले आपण शेंगदाणे बाजूला काढतो. तर मला टरफले काढायला आवडतात, सोलायला आवडतात. तसेच पीस अँड ग्रीन ग्राम, तसेच ज्या हरभरा वगैरे आहेत किंवा मटार आहे, ह्या सगळ्या गोष्टी मला काय करायला आवडतात, सोलायला आवडतात. आय कॅन शेल बीन्स अँड पीनट्स. तसेच मी काय सोलतो अजून, बीन्स म्हणजे वाटाणे आणि शेंगदाणे सुद्धा मी सोलतो. आता नंतर बघा, आय कॅन प्रिपेअर अ फ्यू सिम्पल डिशेस, सॅलड, पीनट लड्डू. मी थोड्याशा सिंपल ज्या साध्या साध्या डिशेस आहेत, पदार्थ आहेत, त्या मी बनवू शकतो. तो कोणत्या कोणत्या बघा, सॅलड
म्हणजे सॅलड बनवतात, कोशिंबीर वगैरे. आणि पीनट्स लड्डू म्हणजे लाडू पण मला बनवायला येतात. कशाचे? शेंगदाण्याचे. पीनट म्हणजे शेंगदाणे. इट्स फन टू churn and at the end you get buttermilk. मला परत लोणी घुसळायला सुद्धा आवडतं. चर्न म्हणजे काय? घुसळणे. तर मला लोणी घुसळायला सुद्धा फार मज्जा वाटते. यू गेट बटरमिल्क. मग आपल्याला काय मिळतं? मस्तपैकी त्याची लोणी मिळतं. मेकिंग भाकरी इज अ स्किल्ड जॉब. भाकरी बनवणं तर अवघडच आहे. ते एक कौशल्याचंच काम आहे. इट्स नॉट सो इझी टू मेक अ डव अँड रोल आउट पुरीज और चपाती. आता बघा, आपल्याला हे सोपं नाहीये. तुम्ही 11 वर्षाचे आहात, पण बघा आई जी आपली कणिक मळते, ती कणिक मळणं खूप सोपं आहे का? नाही. ती प्रॅक्टिस करतच ते येत असतं. तुम्हाला हळूहळू त्याची प्रॅक्टिस करायची आहे. जर कधी आईचं दुखत असेल तर आईला तुम्हाला स्वयंपाक सुद्धा करू लागायचा आहे. डफ म्हणजे कणिक आणि रोल आउट पुरी किंवा चपाती. तुम्हाला लाटणं पण कसं आहे? तेवढं सोपं आहे का? नाही. ते प्रॅक्टिस करतच येतं, ते लगेच येत नाही. आता बघा, डू आन्सर द फोन पोलाइटली इन मराठी और इंग्लिश अँड टेक डाऊन अ मेसेज वेन नेसेसरी. आता तुम्हाला इथं काय करायचं आहे बघा. तर तुम्हाला व्यवस्थितपणे फोनवर तुम्हाला मराठीमध्ये किंवा अदर लँग्वेजमध्ये किंवा इंग्लिशमध्ये तुम्हाला व्यवस्थितपणे टेक डाऊन अ मेसेज वेन नेसेसरी. तुम्हाला व्यवस्थितपणे आन्सर द्यायचा आहे, उत्तर द्यायचं आहे फोनवर, किंवा एक मेसेज व्यवस्थितपणे तुम्हाला लिहून काढायचा आहे. बघा, हॅलो आंटी, दिस इज बिट्टू, मदर्स नॉट ॲट होम, डू यू हॅव एनी मेसेज फॉर हर. समजा एखाद्या व्यक्तीचा फोन आला किंवा तुमचे आई वडील किंवा घरी नसले समजा, तर तुम्हाला काय बोलायचं? व्यवस्थित फोनवर बोलायचं आहे, एकदम पोलाइटली बोलायचं आहे. तर कसं? तर इकडं बघा, तर काय म्हणायचं? हॅलो आंटी, दिस इज बिट्टू, मी बिट्टू बोलतोय. मदर माझी घरी नाहीये, माझी जी आई आहे ती घरी नाहीये. डू यू हॅव एनी मेसेज, तुमच्याकडे काही मेसेज आहे का? तुम्हाला काही तिला मेसेज द्यायचा आहे का? तर मी सांगतो. हॅलो अंकल, हाऊ आर यू, आय एम गिव्हिंग द फोन टू ग्रँडप्पा. हॅलो अंकल, तुम्ही कसे आहात? मी माझा फोन ग्रँडप्पाला देतो. ओके देन सी यू बाय बाय. आणि नंतर काय करायचं? ओके देन सी यू बाय बाय. समजा बोलणं झालं की नंतर काय म्हणायचं आपण? ठीक आहे, पुन्हा भेटू किंवा पुन्हा बोलू आणि बाय बाय करायचं आहे. असं व्यवस्थित बोलायचं. फोन आलं की लगेच असा कट करायचा का? नाही. पुढच्या व्यक्तीला व्यवस्थित बोलून व्यवस्थित उत्तर द्यायचं. मेसेज असेल तर मेसेज पण आपल्या आई वडिलांना व्यवस्थित सांगायचा आहे. यू मस्ट लर्न टू बी अ स्मार्ट कन्झ्युमर. आता तुम्हाला एक हुशार ग्राहक कसा व्हायचा असतो, हुशार ग्राहक कसा असावा, ह्या गोष्टी तुम्हाला शिकणं खूप महत्वाचं आहे बघा. आणि त्या गोष्टी तुम्ही शिकल्याच पाहिजे. आता तुम्ही 11 वर्षाचे झालेला आहात, हुशार ग्राहक प्रत्येकानं व्हायलाच पाहिजे. मग काय काय येतं बघा ह्याच्यामध्ये? आय ऑलवेज चेक द प्रोडक्ट आय एम बाईंग. तुम्ही प्रत्येकाने, आता आय ऑलवेज चेक, इथं आपण प्रत्येकाने काय केलं पाहिजे की कोणतीही वस्तू घेताना ती बरोबर आहे की नाही, ती चांगली आहे की नाही, त्याची डेट गेलेली आहे का, सगळ्या व्यवस्थित गोष्टी काय करायच्या? चेक करून मगच ती वस्तू आपल्याला विकत घ्यायची आहे. आय मेक शुअर दॅट द प्राइस इज राईट. आणि मग आपल्याला खात्री करून घ्यायची आहे की त्याची जी किंमत आहे ती बरोबर आहे का, ती किंमत काहीच्या काही लावली आहे का दुकानदाराने. म्हणजे समजा 20 रुपयाची वस्तू असेल तर तो 50ला लावतोय का, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत? चेक करायच्या आहेत. जर महाग वाटत असेल तर आपण ती वस्तू विकत घ्यायची नाहीये. आय ऑलवेज पे द राईट अमाऊंट. आणि व्यवस्थित तुम्हाला जी किंमत आहे, जी दुकानदाराने व्यवस्थित किंमत सांगितली, जी तुम्ही त्याला बोलणी केली, ती व्यवस्थित तुम्हाला पैसे द्यायचे आहेत. म्हणजे जास्त पैसे चुकून आपण त्याला द्यायचे नाहीयेत. आय डू मेंटल अरिथमेटिक और सिम्पल कॅल्क्युलेशन बिफोर आय पे द शॉपकीपर. हे बघा, तुम्हाला आता तुम्ही 2-4 वस्तू विकत घेतल्यात तर तुम्हाला मेंटल अरिथमॅटिक म्हणजे मनातल्या मनात तुम्हाला आकडेमोड करायची आहे. मनातल्या मनात तुम्हाला छोटंसं गणित करून बघायचं आहे की 2-4 वस्तू तुम्ही घेतल्यात तर ते सगळ्यांचे पैसे बरोबर झाले आहेत का, असं छोटंसं गणित करून मगच दुकानदाराला तुम्हाला काय करायचे आहे? शॉपकीपर म्हणजे दुकानदाराला तुम्हाला व्यवस्थित पैसे द्यायचे आहेत. म्हणजे पैसे देण्याच्या आधी मनातल्या मनात छोटीशी आकडेमोड तुम्हाला करून बघायची आहे. आकडेमोड. दॅट इज वाय आय एम एबल टू कलेक्ट द करेक्ट चेंज. मग काय होतं? मग तुम्ही बरोबर काय करतात? कलेक्ट द चेंज. मग तुम्हाला
करेक्ट द चेंज, जी तुम्हाला करेक्ट चेंज आहे. चेंज म्हणजे काय, जे उरलेले पैसे आहेत ते तुम्हाला, सुट्टे पैसे पण तुम्हाला व्यवस्थित मिळू शकतील. आय कॅरी द मनी सेफली अँड केअरफुली. आणि तुम्हाला पैसे, समजा आता तुम्हाला कुठे दुकानावर जायचं आहे, बाजारात जायचं आहे, तर तुम्हाला पैसे व्यवस्थितपणे काळजीपूर्वक तुम्हाला काय करायचे आहेत, सुरक्षितपणे ठेवायचे आहेत जवळ तुमच्या. ओके, असं होऊ नये तुम्ही गेलात बाजारात आणि चोरीस गेले पैसे. आय रिमेंबर टू टेक प्रॉपर कंटेनर्स. मग तुम्हाला काय करायचं आहे की एक प्रॉपर पिशवी वगैरे जेव्हा तुम्हाला जायचं आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, बाजारात किंवा कुठे जाताना, दुकानात जाताना सोबत एक व्यवस्थित पिशवी किंवा भांडे तुम्हाला घेऊन जायचं आहे, जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये विकत घेतलेल्या वस्तू ठेवता येतील. आय अवॉइड प्लास्टिक बॅग्स. तुम्हाला प्लास्टिकच्या ज्या बॅगा आहेत त्या अवॉइड करायच्या आहेत आणि ज्या कागदी पिशव्या असतात किंवा कापडी पिशव्या असतात त्याच तुम्हाला वापरायच्या आहेत. तर इथे तुमचा हा पाठ संपतो. आता इथे तुम्हाला काय दिलेलं आहे बघा, पॉइंटर्स दिलेले आहेत. तर पॉइंटर्स मध्ये तुम्हाला काय काय सांगितलं ते आपण पाहूयात. दिलेलं आहे, तर व्हॉट कॅन यू ऍड टू धिस डू इट युअर सेल्फ लिस्ट. ही जी तुम्हाला यादी दिलेली आहे पूर्ण डू इट युअर सेल्फ लिस्टची किंवा DIY ची, तर ह्याच्यामध्ये तुम्ही काय ऍड करू शकता अजून. तर आपल्याला ह्याच्यामध्ये ऍड करायचं आहे. तर मी इथं बघा काय ऍड केलं की डू यू. तुम्ही आधी काय घ्यायचं, स्टार्टिंगला डू आणि यू म्हणजे तुम्ही करू शकता का. तर डू यू टेक केअर ऑफ युअर यंगर ब्रदर ऑर सिस्टर. तुम्ही तुमच्या ब्रदरची किंवा सिस्टरची, जे छोटे आहेत तुमच्यापेक्षा लहान आहेत, त्यांची तुम्ही काळजी घेता का. किंवा डू यू क्लीन युअर ओन रूम. तुम्ही तुमची स्वतःची रूम स्वतः स्वच्छ करता का. डू यू पॉलिश युअर शूज. तुम्ही तुमचे शूज जे आहेत ते स्वतः पॉलिश करता का. डू यू पॅक युअर स्कूल बॅग. तुम्ही तुमची स्कूल बॅग व्यवस्थितपणे तुम्ही तुमची पॅक करता का अजूनही मम्मीला सांगता. डू यू सर्व युअर फूड युअर सेल्फ. तुम्ही स्वतःचं अन्न, स्वतःचं जेवण स्वतः हातानेच घेता का आईला वाढायला लावता. सेकंड ऍक्टिव्हिटी बघा काय आहे, राईट अ शॉर्ट रिपोर्ट अबाउट युअर सेल्फ. तुमच्याबद्दल तुम्हाला एक छोटासा रिपोर्ट तयार करायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी दिलेल्या आहेत, ह्या तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टी करू शकता. जर करू शकता तर कोणत्या कोणत्या आहेत त्या तुम्हाला लिहून काढायच्या आहेत. चला तर मग पाहूयात. तर फर्स्ट गोष्ट आहे जी की थिंग्स आय कॅन डू. अशा काही गोष्टी ज्या तुम्ही करू शकता, अशा 5 कोणत्याही गोष्टी तुम्ही लिहायच्या आहेत. तर बघा इथे मी काय लिहिलंय, क्वेश्चन नंबर 2 ची ऍक्टिव्हिटी, समजा 2 ची ऍक्टिव्हिटी आहे, त्याच्यामध्ये पहिली ऍक्टिव्हिटी जी आहे की तुम्ही कोणत्या गोष्टी करू शकता. तर 5 गोष्टी इथे लिहिल्यात. आय कॅन बाथ माय सेल्फ. मी माझी आंघोळ स्वतः करतो. आय कॅन राईड बायसिकल. मी सायकल चालू शकतो. आय कॅन ऑइल अँड कोम माय हेअर ऑन माय ओन. मी माझ्या हाताने माझ्या केसांना तेल लावू शकतो आणि माझे केस विंचरू शकतो. आय कॅन ड्रेस अप ऑन माय ओन. मी माझा स्वतः ड्रेस घालतो. आय कॅन क्लीन और वॉश फ्रूट अँड व्हेजिटेबल्स. मी क्लीन करतो. काय क्लीन करू शकतो, तर फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स क्लीन करू शकतो, म्हणजे स्वच्छ करू शकतो किंवा धुवू शकतो. आता सेकंड बघा, सेकंड कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला लिहायच्यात. थिंग्स आय एम लर्निंग टू डू. आता अशा काही गोष्टी लिहायच्यात की त्या तुम्ही आता शिकत आहात. सध्या तुम्ही शिकत आहात. लर्निंग, आय एम लर्निंग म्हणजे शिकत आहात, मी शिकत आहे. टू डू, ज्या तुम्ही आता गोष्टी शिकत आहेत त्या तुम्हाला इथं लिहायच्यात. किमान 3 लिहायच्या आहेत. तर कोणत्या, आता आय एम लर्निंग टू यूज डिक्शनरी. आता मी काय शिकत आहे, तर डिक्शनरीचा कसा वापर करायचा ते मी आता शिकत आहे. आय एम लर्निंग टू सीव अ बटन. एक बटन कसे शिवतात शर्टला ते मी आता शिकत आहे. आय एम लर्निंग टू कुक सिम्पल फूड्स अँड आयटम्स, फूड आयटम्स. तर मी आता काय शिकत आहे की साधे साधे जे फूड आयटम्स असतात, पदार्थ असतात, तर ते मी पदार्थ शिकत आहे. आता बघा थर्ड कोणती गोष्ट दिलेली आहे, तर थिंग्स आय वॉन्ट टू लर्न फ्रॉम माय मदर ऑर फादर. तर मदर किंवा फादर, तुमच्या आईवडिलांकडून तुम्ही आता कोणती गोष्ट शिकायची आहे तुम्हाला. तर आय वॉन्ट टू ऑलवेज, तर थर्ड नंबरची जी आहे ते बघा, तर आय वॉन्ट टू ऑलवेज हेल्पफुल. मला हेल्पफुल बनायचं आहे. तर कोणासारखं, टू अदर्स म्हणजे दुसऱ्यांना मला नेहमी मदत करायची. कोणासारखी, तर लाईक माय मदर, माझ्या आईसारखी मला इतरांना मदत करायची आहे. ते मला आता शिकायचं आहे. ओके, तर आय वॉन्ट टू लर्न कुकिंग फ्रॉम माय मदर. तसेच मला आई कसे पदार्थ बनवते, आई कसं स्वयंपाक करते, त्या गोष्टी मला शिकायच्या आहेत. आय वॉन्ट टू लर्न कर्सिव्ह रायटिंग फ्रॉम माय फादर. मला माझ्या वडिलांकडून कर्सिव्ह रायटिंग कशी लिहायची असते ते शिकायचं आहे.
आता 2 नंबरचे क्वेश्चन आहे, त्याची 2 नंबरची ऍक्टिव्हिटी आहे. तर त्याचं 4 नंबरचे काय सांगितलंय बघा. थिंग्स आय एम गोइंग टू लर्न इन द वॅकेशन. आता सुट्ट्यांमध्ये तुम्ही कोणत्या गोष्टी शिकणार आहात. तर काय ह्याच्यामध्ये बघा मी लिहिलेले आहेत की आय एम गोइंग टू लर्न स्पीकिंग इंग्लिश इन द वॅकेशन. इथे तुम्हाला वॅकेशन लिहायचं, मी जागा नाही म्हणून लिहिलं नाही. आय एम गोइंग टू लर्न हाऊ टू यूज अ कॉम्प्युटर. तर कॉम्प्युटर कसं यूज करतात ते मी हे इन द वॅकेशन ह्या सुट्ट्यांमध्ये शिकणार आहे. आय एम गोइंग टू लर्न द गेम चेस इन द वॅकेशन. तर चेस कसा खेळायचा तो मी ह्या सुट्ट्यांमध्ये शिकणार आहे. आता बघा 5 नंबरच्या कोणत्या गोष्टी आहेत. थिंग्स आय लव्ह टू डू. मला कोणत्या गोष्टी करायला आवडतात त्या लिहायच्यात तुम्हाला. तर आय लव्ह टू प्ले विथ माय फ्रेंड्स. मला माझ्या मित्रांसोबत खेळायला आवडतं. आय लव्ह टू टेक केअर ऑफ माय डॉग. मला माझ्या कुत्र्याची काळजी घ्यायला आवडते. आय लव्ह टू रीड स्टोरी बुक्स. मला गोष्टींची पुस्तक वाचायला आवडतात. आता 6 नंबरच्या थिंग्स ज्या आहेत त्या पाहूयात. थिंग्स आय डोंट लाईक टू डू बट डू देम एनिवे. मला अशा काही गोष्टी आहेत ज्या मला करायला आवडत नाही पण तरीही त्या मला करायला लागतातच. सो कोणत्या आहेत बघा. आय डोंट लाईक टू ईट व्हेजिटेबल्स बट माय मदर फोर्स मी टू ईट देम. मला व्हेजिटेबल्स खायला आवडत नाही पण मला माझी आई खूपच फोर्स करते, मग मला त्या खावं लागतात. आय डोंट लाईक टू व्हेजिटेबल्स म्हणजे भाज्या. आय डोंट लाईक टू कट व्हेजिटेबल्स बट आय डू इट एनिवे. मला भाज्या कट करायला आवडतच नाहीत पण मला त्या कट कराव्या लागतात जर मम्मीनं कधी एखाद्या वेळेस मदत करायला सांगितली तर. आय डोंट लाईक टू बाथ एव्हरी डे बट आय डू इट एनिवे. मला रोज रोज आंघोळ करायला आवडत नाही पण ती मला करावीच लागते. तर हे झालं बघा, ह्या 2 नंबरची ऍक्टिव्हिटी झाली. आता 3 नंबरची ऍक्टिव्हिटी बघा तुम्हाला काय दिलेली आहे. तर 3 नंबरची ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्हाला सांगितलं की इंटरव्ह्यू युअर फ्रेंड्स टू सी व्हॉट दे कॅन डू, राईट अ शॉर्ट रिपोर्ट अबाउट व्हॉट दे कॅन डू. आता आपण तुमच्याबद्दल लिहिलं, राईट अ शॉर्ट रिपोर्ट तुमच्याबद्दल लिहिला, तसाच तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या फ्रेंड बद्दल लिहायचं आहे. ओके, जसं आता आपण तुमच्याबद्दल लिहिला तसाच तुम्हाला तुमच्या फ्रेंड बद्दल लिहायचा आहे शॉर्ट रिपोर्ट. आणि त्याचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, तुम्हाला मुलाखत घ्यायची आणि हा रिपोर्ट तुम्हाला तयार करायचा आहे की ते कोणत्या कोणत्या गोष्टी करू शकतात. की फ्रेंड टू सी व्हॉट दे कॅन डू, ते काय करू शकतात तेवढंच लिहायचं आहे. राईट अ शॉर्ट नोट्स दे कॅन डू, ते जे करू शकतात ते. ओके, थिंग्स आय कॅन डू म्हणजे तुम्ही ज्या गोष्टी करू शकता त्याच्या 5 गोष्टी तुम्ही लिहिला. आता फक्त तुम्हाला एवढंच फ्रेंड बद्दल लिहायचं आहे. ओके, 4 नंबरची ऍक्टिव्हिटी काय दिली की सम प्रोजेक्ट्स फॉर यू. तुम्हाला काही इथं प्रोजेक्ट दिले. स्यू अ बॅग, तुम्हाला एक बॅग शिवायची आहे. मेक अ स्नॅक, तुम्हाला एक साप तयार करायचा आहे. आणि ग्रो अ स्मॉल गार्डन, छोटंसं गार्डन तुम्हाला वाढवायचं आहे. 3 प्रोजेक्ट दिलेले, त्याच्यापैकी तुम्ही 3ही करायचे आहेत प्रोजेक्ट. ओके, तर हे 2 तर सोपेच आहेत. थिंग्स आय कॅन डू सारखं सेम थिंग्स युअर फ्रेंड कॅन डू असं तुम्हाला लिहायचं आहे. चला तर मग आजचा व्हिडिओ आपला इथेच संपतो. जर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये काही डाऊट्स वगैरे असतील तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगू शकता. इतर तुम्हाला 6 स्टँडर्डचे जे व्हिडिओ पाहिजे असतील तर 6 स्टँडर्ड नावाची प्लेलिस्ट स्टडी विथ निशा शहाणे जुजारे या चॅनलवर आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला आधीचे व्हिडिओज मिळून जातील. आणि स्टडी विथ निशा शहाणे जोजारे या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. रेड बटनवर क्लिक करा. ते संपूर्णपणे ते फ्रीच आहे, त्याला काही कॉस्ट लागत नाही, काही नाही. आणि इतर तुमचे जे 6वीचे फ्रेंड्स आहेत त्यांना पण तुम्ही हा व्हिडिओ पाठवू शकता. सो थँक्यू व्हेरी मच.